डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी। मागच्या 2 विधानसभेचा पराभव, बाजार समितीतील पराभव यासह अनेक घटना घडल्यानंतर अनेक वर्षांनंतर माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांच्या राजकारणासाठी नवसंजीवनी देणारी बाब दुधनी नगर परिषदेच्या निकालातून समोर आली। त्यामुळे शिवसेना, शिंदे गट आणि मेहत्रे समर्थकांमध्ये कमालीचा उत्साह आहे। पण मेहत्रे यांचा हा विजय त्यांच्यासाठी राजकारण कमबॅक ठरेल का, हे देखील पुढच्या काळात पाहावं लागणार आहे। ही निवडणूक मेहत्रे परिवारांनी हलक्यात घेतली नव्हती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही त्यांच्या पाठीमागे मोठा फोर्स होता। यंत्रणा कामाला लावली होती, त्यामुळे त्यांची रणनीती यशस्वी झाल्याची चर्चा दुधनीतील नागरिकांमध्ये सुरू आहे। मागच्या 5 वर्षाचा कालावधी वगळता गेल्या 60 ते 70 वर्षांपासून दुधनी नगर परिषदेवर मेहत्रे परिवाराचे वर्चस्व राहिले आहे। मागच्या वेळेस झालेला पराभव हा या परिवाराला जिव्हारी लागला होता। त्याची सल कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मनात होती आणि यावेळी त्यांचे बंधू शंकर मेहत्रे यांनी जोरदार प्रयत्न केले होते। प्रथमेश मेहत्रे यांच्या मातोश्री शांभवी फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली मेहत्रे यांनी विशेष मेहनत घेतली। दुधनीमध्ये मागच्या अनेक वर्षांपासून महिलांना संघटित करून त्यांच्यासाठी उद्योग स्थापन करून रोजगार देण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता। त्यामुळेही महिला वर्गाचा मोठा पाठिंबा यावेळी मेहत्रे परिवाराला मिळाला। या यशामध्ये त्यांचे योगदान देखील तितकेच महत्त्वाचे राहिले। ज्यावेळी नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले, त्याच वेळी प्रथमेश मेहत्रे हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असणार असा प्रचार आधीपासूनच सुरू केला होता। त्याचाही फायदा शिवसेनेला झाला। मितभाषी, युवा, तडफदार, दूरदृष्टी असलेले एक उद्योन्मुख नेतृत्व म्हणून प्रथमेश यांच्याकडे पाहिलं जातं। त्यांचे हे यश तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांना उत्साह वाढवणारे आहे। मेहत्रे परिवाराने पहिल्यांदा शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवली। याचा परिणाम काय होईल याची उत्सुकता सर्वांना होती। निकालानंतर बोलताना मेहत्रे यांनी जनतेने दाखवलेले प्रेम आणि विश्वास हे कधीही आपण विसरू शकणार नाही, या जन्मात तरी त्यांचे ऋण फेडू शकणार नाही, अशा भावनिक शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली। याउलट बाजूचा विचार केला तर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी दुधनीमध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यावर दाखवलेला अति आत्मविश्वास हा भाजपसाठी खूप धोकादायक ठरला आहे असे म्हणावे लागेल। आमदार कल्याण शेट्टी यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले। पाणी पुरवठा योजनेसाठी त्यांनी निधी दिला। इतरही अनेक कामे मार्गी लावली। मागच्या 5 वर्षात त्या ठिकाणी भाजपची सत्ता होती, तरीही अतुल मेळकुंदे यांना पराभव स्वीकारावा लागल्याने दुधनीतील पराभवाचे चिंतन हे त्यांना करावं लागणार आहे। या निवडणुकीमध्ये काही मंडळी निवडणुकीच्या तोंडावर मेहत्रे यांची साथ सोडून भाजपमध्ये गेले होते, परंतु हे सर्व पराभूत झाले। अप्पू परम शेट्टी, महेश पाटील यांच्यासारखे दिग्गज उमेदवार पराभूत झाले। नगराध्यक्ष पदाचा उमेदवार वगळता इतर सर्व जागांवर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी दिल्यामुळे, या सर्व समाज घटकांना सोबत घेतल्यामुळे मेहत्रे यांचा विजय सोपा झाल्याचे कार्यकर्त्यांमधून बोललं जात आहे। या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी एकूण 5 तर नगरसेवक पदासाठी 56 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते। एकूण निकालाच्या आकडेवारीवर जर नजर टाकली तर अतुल मेळकुंदे भाजप 2289, प्रथमेश मेहत्रे शिवसेना शिंदे गट 5157, महेश बाहेरमठ काँग्रेस 160, राजेंद्र इंगळे राष्ट्रप 65, रेखा संतोष गद्दी बसपा 30 मते मिळाली। नोटाला 38 मते मिळाली। मेळकुंदे हे खरे तर भाजपचे खूप जुने कार्यकर्ते होते। पक्षाने त्यांना योग्य संधी दिली, परंतु जनतेच्या दरबारात ते अयशस्वी ठरले। काँग्रेसच्या दृष्टीने विचार केल्यास त्या ठिकाणी फारशी मते मिळवू शकली नाहीत, कारण या ठिकाणी त्यांची ताकदच नव्हती। तरीही उमेदवार उभे करून लढण्याचा प्रयत्न केला। या ठिकाणी तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांना आणखी काम करावे लागणार आहे। या ठिकाणी त्यांना एकही जागा जिंकता आली नाही। आता प्रथमेश मेहत्रे नगराध्यक्ष झाल्याने विकासासाठी मोठी स्पेस आहे, कारण ज्या पक्षाकडून ते निवडून आले त्याच पक्षाचे राज्यात उपमुख्यमंत्री आहेत। त्यांनी दुधनीच्या विकासासाठी शब्द दिला आहे। त्यात नगर विकास खाते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे, त्यामुळे निधीसाठी फारशी अडचण येणार नाही असं चित्र आहे। एकूणच काय तर हा निकाल मेहत्रे परिवारासाठी नवसंजीवनी तर भाजपासाठी चिंतन करणारा ठरला आहे। प्रतिनिधी मारुती बावडे, अक्कलकोट। विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट। आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा।